हॅलो आणि वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. तर जेईच्या सगळ्यात पहिल्या आजच्या स्पेशल टॉपिक्समध्ये आपण काय केलं होतं, आपण केलं होतं की एरिया अंडर द कर्व काढला होता ॲज अ लिमिट ऑफ सम. इथे पण कन्सेप्ट सेमच आहे, फक्त इथे काय आपण एरिया कॅल्क्युलेट करताना एका बाउंडेड रिजनमध्ये काढतो. का बरं? कारण हा लिमिटचा कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला लिमिट आठवत असेल तर लिमिट आपण काय शिकलो होतो की जर एखाद्या पॉईंटवर मला लिमिट काढायची असेल, सपोज या पॉईंटवर लिमिट काढायची असेल, तुम्ही लेफ्ट हँड साईडने पण अप्रोच करतो आणि राईट हँड साईडला पण अप्रोच करतो. जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल या ठिकाणी येणाऱ्या व्हॅल्यूजच्या बरोबर, तर आपण काय म्हणतो की लिमिट एक्झिस्ट करते आणि कंटिन्युअस आहे. एक्झिस्ट पण करते आणि कंटिन्युअस पण आहे असं आपण म्हणतो जर तिन्ही लिमिट सेम असेल तर. किंवा आपण असं म्हणू शकतो की लेफ्ट साईडची लिमिट आणि राईट साईडची लिमिट जर इक्वल असेल तर आपण ॲज्युम करतो की या पॉईंटची पण लिमिट काय आहे, सेम आहे. हाच लॉजिक यूज करून आपण काढणार आहे की एरिया अंडर द कर्व हा जर टॉप आणि लोअरच्या मध्ये असेल आणि दोघांचं सँडविच यूज करत करत एकदम जवळ आलो तर तो एरिया टॉपच्या आणि लोअरच्या मध्ये आहे, याचा अर्थ एक्झॅक्टली दोघांच्या इक्वल आहे. आता कन्सेप्ट वर्क कसा करतो आपण बेसिक पासून जाऊया. आधी आपण ग्राफ बघूया. बघा, ग्राफला तुम्ही दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तुम्ही इन्क्रीजिंग पण घेऊ शकता, डिक्रीजिंग पण घेऊ शकता. ठीक आहे. आणि तुम्ही याला मी एकच केस घेतो डिक्रीजिंग. तुम्ही वाटेल तर तुम्ही इन्क्रीजिंगवाला सेपरेटली काढू शकता. आता डिक्रीजिंगमध्ये मी पण दोन केस घेणार आहे. एक केस माझी असणार आहे जे स्टार्टिंगपासून मी ड्रॉ करतोय, म्हणजे या प्रकारे 0 पासून सुरू आहे माझं एक्झॅक्टली. आणि एक सेम ग्राफ आहे, फक्त आता 0 पासून सॉल्व्ह न करता मी त्याचे पॉईंट घेणार आहे ए पासून बी पर्यंत. उदाहरणार्थ या रिजनमध्ये ए पासून सपोज बी पर्यंत. तुम्ही इन्क्रीजिंग पण घेऊ शकता, डिक्रीजिंग पण घेऊ शकता, फरक पडणार नाही. तरी समजण्यासाठी मी एक एक्स्ट्रा इन्क्रीजिंगचा खाली ग्राफ काढून ठेवून देतो. ठीक आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, अगेन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. इन्क्रीजिंगचा एक ग्राफ पाहिजे आपल्याला तर ठीक आहे. या प्रकारे थोडासा कर्व पाहिजे, एवढे सिम्पल नाही. ओके, नो प्रॉब्लेम, एवढं ठीक आहे. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा 0 पासून घेतला आहे, हा ए टू बी घेतला आहे. इथे पण 0 पासून घेतला आहे. वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. दिस इज एक्स अँड दिस इज वाय. ओके, तर हे आपले ग्राफ आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे. आता मी काय करतो, मी तुम्हाला आयडिया सांगतो की एरिया आणि इंटिग्रेशनचं रिलेशन आलं कसं. बघा, सगळी गोष्ट सुरू झाली एरिया कॅल्क्युलेट करायचं होतं सर्कलपासून. सर्कलचा एरिया एक्झॅक्टली कोणी कॅल्क्युलेट करत शकत नव्हतं, कारण की आपल्याला फक्त एरिया कशाचे माहीत होते, एरिया ऑफ ट्रायंगल माहीत होता. काय असतं एरिया ऑफ ट्रायंगल? हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, आपल्याला माहीत होतं एरिया ऑफ ट्रायंगल. मग आता काय केलं आपण, नंबर ऑफ साईड्स वाढवत गेलो. समजा 3चा आपल्याला माहिती आहे, तर मी काय केलं, एक रेक्टँगल घेतला. आता या रेक्टँगलला मी 2 ट्रायंगलमध्ये डिवाइड करू शकतो. तर पहिला रेक्टँगल प्लस दुसरा रेक्टँगल, दोघांची ॲडिशन केली तर काय भेटणार, एरिया भेटणार. नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय केलं, रेक्टँगलचा पेंटागॉन बनवला. ठीक आहे, या प्रकारे पेंटागॉन झाला असेल तो. याचे किती बनतात, याचे बनतात परत 3 रेक्टँगल. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. पेंटागॉननं मन नाही भरला, साईड वाढवत चाललोय. बघा, मी हेक्झागॉन बनवला अशा प्रकारे. हेक्झागॉनचे किती ट्रायंगल बनले, 1 2 3 4. परत हेक्झागॉननं मन नाही भरलं, मी याचा बनवला ऑक्टॅगॉन. काय बनवलं, याचा ऑक्टॅगॉन बनवला. आता बघा किती ट्रायंगल बनतात. ट्रायंगल एक काम करू मग सर, क्रॉस जॉईन करू ना. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 ट्रायंगल बनवले आपण. पिझ्झा खाल्ला असेल तुम्ही सगळ्यांना. 8 ट्रायंगल बनवले. आता बघा होत काय चाललं आपण, की प्रत्येक डायग्राम मध्ये मी ट्रायंगल घुसवला आणि त्या डायग्रामचा एरिया काढत चाललोय. मग प्रॉब्लेम आला कुठून, सर्कलवर. सर्कलवर किती साईड आहे आपल्याला नाही माहिती. मग आपण काय केलं, याला जास्तीत जास्त साईडमध्ये डिवाइड करत गेलो. म्हणजे उदाहरणार्थ पहिले असं समजा, आता हे किती आहे, किती साईड बनवू शकता, जेवढ्या बनेल तेवढ्या बनेल. ठीक आहे, एवढे रेक्टँगल बनवत गेलो आपण आधी. ठीक आहे, सगळ्याला जॉईन केलं. समजा हे 10-12 बनवले ट्रायंगल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ट्रायंगल बनवले. तरी थोडासा गॅप राहिली. मग आपण काय केलं की 10 ट्रायंगलने मन नाही भरलं तर आणखी वाढवू आपण ट्रायंगल. खूप जास्त वाढवले. केवढे वाढवले, एक ट्रायंगल एक सर्कल घेतले, जेवढे जास्त पार्ट करता येईल तेवढे जास्त पार्ट केले. ठीक आहे, आणखी खूप जास्त, आणखी खूप जास्त, आणखी खूप जास्त. मग काय केलं, याच्यामधला एक पार्ट पकडला. समजा हा पार्ट घेतला. ठीक आहे, आता एकाच पार्टला सांगतो, या पार्टला असा पार्ट आहे आपला तो. तरी थोडासा कर्व दिसतोय वरती. परत त्याचे 2 तुकडे केले.
मग हा पार्ट घेतला, परत थोडासा कर्व दिसतोय, थोडासा कर्व, तरी याचे 2 तुकडे केले, आणखी थोडासा पार्ट घेतला आणि असे पार्ट करता करता आपण एका टाइमला अशा ठिकाणी पोहोचलो की तो अप्रॉक्सिमेटली कर्व आणि त्याच्यामध्ये काहीही फरक राहिलेला नाही. असं किती होणार, जेवढे जास्त आपण तुकडे करत जाऊ तेवढ्या वेळेस काय होणार, ही साईड आणि हा कर्व काय म्हणजे एकमेकाला अप्रोच करेल. म्हणजे जर मला याचा एरिया काढायचा असेल तर मी काय करणार, जेवढे जास्त याचे पार्ट करणार तेवढा या कर्व मधला आणि या लाईन मधला डिफरन्स जो आहे एरियाचा तो काय होईल, कमी होईल. तर इथून जर मी स्टार्ट करतो म्हटलं तर समजा मी याचे इथून जो पॉईंट घेतला, कुठला एक पॉईंट घ्या, समजा आता हा एक्स पॉईंट आहे, ठीक आहे. तर ह्या एक्स पॉईंटमध्ये मी काय करतो, याला एन पार्टमध्ये डिवाइड करतो. जर एन पार्टमध्ये डिवाइड केलं तर सपोज इक्वल विड्थच्या अशा प्रकारे डिक्रीजिंग काढल्या म्हणून तसं दिसणार तुम्हाला. याला मी डिफरंट एन पार्टमध्ये डिवाइड केला. सगळ्याची विड्थ सेम आहे. विड्थ म्हणजे काय होते, थिकनेस. सगळ्याची थिकनेस सेम आहे. बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला आयडिया आली असेल. मग झालं. आता मी काय म्हणू शकतो की ह्या ग्राफच्या अंदरचा एरिया आणि या रेक्टेंगलचा एरिया याच्यामध्ये जास्त फरक नाही. हे वरचे जर समजा ट्रायंगल काढून फेकले किंवा थोडासा आपण मार्जिन ठेवली एररची की नाही याच्यापेक्षा जास्त थोडासा एरिया चालते, हे लॉजिक तुम्ही इथे पण अप्लाय करू शकता. दिसतंय दोघांमध्ये फरक काय. आता हा जो फरक आहे हा तुम्ही ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये बघितला असेल. काय होतं पहिल्या लेक्चरमध्ये की ही जी विड्थ आहे आपली, किती विड्थ आहे आपली, इथे आपण काय केलं आहे, जी बी मायनस ए हे जी विड्थ आहे खालची, याला आपण एन पार्टमध्ये डिवाइड केलं, तेच आपला काय होता, डेल्टा एक्स होता प्रत्येकाची विड्थ. ठीक आहे. पण इथे काय केलं आहे आपण, इथे थोडासा चेंज केला. काय चेंज केला, माझ्याकडे टोटल किती आहे, टोटल विड्थ आहे माझी, टोटल विड्थ आहे माझी एक्स. याला आपण काय केलं आहे, डिवाइड केलं. किती स्ट्रिप्समध्ये, डिवाइड इंटू एन स्ट्रिप्स. कितीमध्ये केला, एन स्ट्रिप्समध्ये. म्हणजे प्रत्येकाची विड्थ किती झाली, एक्स बाय एन. आता एक्स बाय एन कशी झाली, एकदम सिम्पलचं लॉजिक आहे. 100 रुपयाची नोट आहे, एक तुकडा केला तर 100ची नोट बनेल, 2 तुकडे केले तर 50-50ची नोट बनतील, 3 तुकडे केले तर नाही होऊ शकत, 4 तुकडे केले तर 25-25-25-25, 5 केले तर 20-20-20-20-20, 10 केले तर 10चे, 20 केले तर 5-5 रुपयाचे, 1-1 रुपयाचा कॉईन 100 तुकडे केल्यावर. जेवढे जास्त तुकडे केले तेवढं आपण इथं मेजरमेंट ॲक्युरेट करू शकतो. तर प्रत्येक स्ट्रिपची विड्थ माझी काय ठेवली आहे मी ना, एक्स बाय एन म्हणजे डेल्टा एक्स. आणि किती स्ट्रिप्स घ्यायच्या, सो वेन, अच्छा ठीक आहे नंतर बघू दे किती स्ट्रिप्स घ्यायच्या. म्हणजे पहिल्या स्ट्रिपसाठी आता आपल्याला विड्थ सगळ्याची माहिती आहे, प्रत्येकाची विड्थ किती आहे, डेल्टा एक्स प्रत्येकाची विड्थ. इथे पण म्हणा किंवा तुम्ही इथून पण स्टार्ट करू शकता इन्क्रीजिंगमध्ये. ठीक आहे, राईट साईडपासून स्टार्ट करतो मी. लॉजिक सेम आहे, लॉजिकमध्ये काहीही जास्त चेंज नाही. राईटपासून स्टार्ट केलं, ठीक आहे, बी मायनस ए पकडा किंवा डायरेक्ट पॉईंट पकडा, सेम लॉजिक आहे. आता बघा स्ट्रिप्स आहे, तर एरिया ऑफ अ सिंगल स्ट्रिप काय होणार आहे, पहिले आपण बघू. एरिया ऑफ अ स्ट्रिप, एका सिंगल स्ट्रिपचा एरिया काय असणार आहे. सिंगल स्ट्रिपचा एरिया काय असते, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता लेंथ तर आपण डी एक्स पकडला आहे, विड्थ सोबत काय लागेल, हाईट. आता ही जर हाईट काढायची असेल तर ही हाईट कशावर आहे, फंक्शनवर आहे. ही हाईट कशावर आहे, फंक्शनवर आहे. पण मी इथून स्टार्ट करण्यापेक्षा काय करणार, एक रॅन्डम स्ट्रिप पकडतो. समजा ही स्ट्रिप पकडली आपण, या स्ट्रिपचा मला एरिया काढायचा आहे. ही स्ट्रिप किती दूर आहे, हे आहे समजा इथून आर नंबरच्या स्ट्रिपवर. म्हणजे ही पहिली स्ट्रिप असेल तर हा विड्थ 1/n झाला फंक्शनसाठी, हा 2/n झाली, ही झाली 3/n. इथे पोचता पोचता आपण पोचलो r/n वर. ठीक आहे. तर त्या फंक्शनची व्हॅल्यू किती झाली मग, एफ ऑफ r/n झाली. बरोबर आहे ना, r/n. म्हणजे समजा 10व्या नंबरचं फंक्शन घ्यायचं असेल तर 10वी स्ट्रिप असेल तर 10/r, कारण की पहिल्या स्ट्रिपसाठी तर 1/n असेल ना. फॉर फर्स्ट स्ट्रिप किती असणार आहे, 1/n तिची फंक्शनची इनपुट व्हॅल्यू असेल. सेकंडसाठी काय राहणार आहे, 2/n. तिसऱ्यासाठी राहणार आहे 3/n. चौथ्यासाठी असणार आहे 4/n. सेम लॉजिकमध्ये जर मी असं जाता जाता आर नंबरवर पोहोचलो तर त्याची फंक्शनची व्हॅल्यू किती राहणार आहे, एफ ऑफ r/n. हाईट आहे ही काय, फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे हाईट आहे आपल्या याची. तर अशा प्रकारे आर नंबरच्या स्ट्रिपसाठी काय असणार आहे, हा झाला एका याचा एरिया. अशी किती एरिया करायची आपल्याला, सगळ्याची ॲडिशन करायची आहे.
परत लक्षात ठेवा n स्ट्रीप आहे म्हणजे n इंटू होणार नाही. का बरं? कारण की प्रत्येकाची आपल्याला ॲडिशन करायची आहे, सगळ्याच्या व्हॅल्यूज डिफरंट आहे. सो देअरफॉर टोटल एरिया काढायचा असेल तर टोटल एरिया काय असणार आहे? सगळ्याची ॲडिशन किती आहे? एफ ऑफ आर बाय एन इंटू डेल्टा एक्स, डी लिहितो प्रत्येक वेळेस मी, इंटू डेल्टा एक्स. कुठून कुठपर्यंत? आता इथून थोडासा चेंज आहे बघा. आरची व्हॅल्यू जर तुम्ही इथून स्टार्ट केला आहे 0 पासून तर हा 0 पासून स्टार्ट झाला आहे, राईट. जर तुम्ही ए पासून स्टार्ट केलं असतं इथे तर ए पासून स्टार्ट झालं असतं तर बी मायनस हे आधी आलं असतं डेल्टा एक्सची व्हॅल्यू, ते आपण बघितलं आहे. सो माहिती आहे आपल्याला किती आहे? आर पासून 0 पासून स्टार्ट केलं, ही हाईट आहे. लास्ट हाईट कुठली असणार आहे? शेवटच्या आधीची, एन स्ट्रीपच्या आधीची, ते असणार आहे अप टू n-1. आता सगळ्याची ॲडिशन आपल्याला करायची होती तर कुठपर्यंत करायची आहे? जेव्हापर्यंत जास्तीत जास्त स्ट्रीप काढायच्या. केवढ्या जास्त स्ट्रीप निघू शकतात तेवढ्या जास्त काढायच्या. जेवढ्या जास्त तुम्ही कट करत जाणार तेवढं तुमचे ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असणार आहे? ट्रायंगलच्या एरियाची कर्वच्या बरोबर असणार आहे. म्हणून आपण त्याला म्हणू की कितने स्ट्रीप्स करायच्या आहे? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. मग आता फक्त आपल्याला एक छोटासा चेंज करायचा आहे की जर इफ आर बाय एन इक्वल्स टू एक्स झाला, ठीक आहे, आर बाय एन इक्वल्स टू काय? एक्स झाला, डेल्टा एक्स किती असणार आहे? डेल्टा म्हणजे डिफरन्स. किती डिफरन्स आहे? 1/n प्रत्येकमध्ये बघा, 2/n मायनस 1/n, 3/n मायनस 1/n. फक्त ह्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या आणि बाकी तुम्हाला काय भेटणार? टोटल एरिया किती असणार आहे तो की जे आपण लिहिलं आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इक्वल्स टू 0 टू n-1 f ऑफ r बाय n डेल्टा x इज नथिंग बट इक्वल्स टू इंटिग्रेशन म्हणजे एरिया अंडर द कर्व होणार, कारण की लिमिट जेव्हा n टेन्स टू इन्फिनिटी आहे हे समेशन कशाच्या बरोबर आहे? एरिया अंडर द कर्वच्या बरोबर आहे. सो इट इज नथिंग बट कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू पुट करून बघा. जेव्हा r ची व्हॅल्यू 0 असेल तर x पण काय झाला? 0. सो x इक्वल्स टू 0 वेन r इक्वल्स टू 0 टेन्स x इक्वल्स टू 0. वेन r इक्वल्स टू n x इक्वल्स टू किती राहणार आहे? n/n 1 झाला ना. सो इज इज 0 टू 1 f ऑफ r बाय n म्हणजे काय ठेवला आपण? x आणि डेल्टा x किती आहे? 1/n ठेवायचा आहे. तो 1/n इथे असला पाहिजे. सो बेसिकली इथे जर आपल्याकडे 1/n असेल सो इथे लागेल आपल्याला 1/n प्रत्येकाची विड्थ. सो डेल्टा एक्स इक्वल्स टू काय असते? r/n ॲक्च्युअली, ठीक आहे, r/n. ठीक, ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही तसं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता. आता हे झालं आपलं जनरल एरिया. पण आणखी एक छोटासा पॉईंट काय, मी फक्त वरचा एरिया घेतला. आता जर समजा मी खालचे एरिया घेतले असेल, राईट. आता बघून घ्या, जर मी हा रेड कलरचा एरिया शेड करतो म्हटलं, सपोज हा रेड कलरचा एरिया, तर तुम्हाला काय दिसणार की जो रेड कलरचा एरिया आहे तो ग्राफपेक्षा छोटा आहे. पण याची जी हाईट आहे ते बघा, तुम्ही हाईट बघाल ना, ही हाईट कुठे आहे? इथे आहे. ही हाईट किती आहे? 1/n साठी 1 पासून स्टार्ट होत आहे हाईट. म्हणजे आपण 1 पासून स्टार्ट करतो तर आपल्याला शेवटच्या हाईट पर्यंत n पर्यंत जावं लागेल. लॉजिक सगळं सेम आहे. लॉजिक काय असणार आहे? जो स्मॉलर एरिया हा बिगर एरिया आहे, तो काय असणार आहे? परत सेम लॉजिक ना, लिमिट किती स्टेप्स घ्यायच्या? इन्फायनाइट स्टेप घ्यायच्या. प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे? 1/n असली पाहिजे बाहेर. समेशन घ्यायचं आहे. आरची व्हॅल्यू पण स्टार्ट काय फंक्शनची? आता 1 पासून स्टार्ट झाली, कुठपर्यंत जाणार आहे? n पर्यंत. फंक्शन कशामध्ये लिहायचं आहे? r/nच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि प्रत्येकाची वेळ किती आहे? डेल्टा एक्स. आणि यालाच आपण काय लिहू शकतो? सेम फॉर्म्युला 0 टू 1 इंटिग्रल f ऑफ x dx. इथे पण सेम अप्लाय होते. आता फक्त हा स्मॉलर एरिया आहे, हा लार्जर एरिया आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो की जे आपलं इंटिग्रेशन आहे, आता या केसमध्ये 0 टू 1 लिहू राहिलो, तुम्ही इथे ए पासून बी पर्यंत लिहू शकता. हे आपण सांगितलं आहे पहिल्या एक्सप्लेनेशनमध्ये. जेव्हा आपण सगळ्यात पहिला स्पेशल टॉपिक केलं तेव्हा सांगितलं आहे ए टू बी पण असेल तर काही फरक पडत नाही. इथे पण तेच लॉजिक लागते की लोअर लिमिट अप्पर लिमिट. जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तुम्ही ट्राय करू शकता, काही फरक पडत नाही. जर नाही समजलं असेल तुम्ही सगळ्यात पहिला स्पेशल टॉपिक बघून घ्या. इट इज एफ ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन इज नथिंग बट लिमिट
n टेन्स टू इन्फिनिटी. आता बिगर एरिया पकडला डिक्रीजिंगसाठी, ते जर इन्क्रीजिंग असतं आपण n पर्यंत गेलो असतो. ठीक आहे, लिमिट फक्त चेंज होते समेशनची, बाकी काहीही चेंज होणार नाही. 1/n समेशन r इक्वल्स टू, जर तुम्ही डिक्रीजिंगसाठी लिहितो, मी डिक्रीजिंगसाठी मुद्दा म्हणून लिहितो, तर 0 पासून n-1 पर्यंत जाणार, f ऑफ r/n डेल्टा x. ठीक आहे, किंवा ठीक आहे अप्रॉक्सिमेटली हे छोटा इक्वल टू, अँड दिस इज अगेन लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. स्मॉलर एरिया तर हा स्मॉलर एरिया, तो बिगर एरिया. ठीक आहे, 1/n समेशन r इक्वल्स टू, इथे 1 टू कुठपर्यंत जाणार आहे, n पर्यंत, f ऑफ r/n इंटू डेल्टा x. राईट, डेल्टा x म्हणजे r साठी काय असणार आहे, r/n बेसिकली, म्हणून r बाहेर काढला की आतमध्ये तुम्ही r लिहू शकता डेल्टा x ची व्हॅल्यू. ओके, राईट, म्हणून 1/n बाहेर आलाय. तर हे आपला कन्सेप्ट आहे एरियाचा, जो आपण स्टार्ट केला फक्त ट्रायंगलच्या एरियापासून. प्रॉब्लेम होता आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढायचा होता. जेवढा जास्त ट्रायंगलमध्ये तुम्ही डिवाइड करणार तेवढा तुमचा एरिया काय असणार आहे, ॲक्युरेट. मग असे किती ट्रायंगल करू शकतो आपण, ऑलमोस्ट इन्फानाइट ट्रायंगल. ज्यावेळेस इन्फानाइट ट्रायंगलकडे आपण जाऊ तर आपला कर्व आणि स्ट्रेट लाईनमध्ये काहीही गॅप उरणार नाही. ऑब्व्हियसली थोडं असणार, पण ॲज्युम करतो काही गॅप उरणार नाही. म्हणून ह्या वरच्या ट्रायंगलचा एरिया घ्या किंवा खालच्या ट्रायंगलचा एरिया घ्या, याचे समेशन काय असणार आहे, या कर्वच्या एरियाच्या मध्ये असणार आहे. कुठपर्यंत घेऊ शकतो, जेवढा जास्त तुम्ही स्ट्रिप करणार तेवढं जास्त, स्ट्रिप्स म्हणजे स्ट्रिप्स, ठीक आहे, जेवढ्या जास्त स्ट्रिप्स करणार तेवढं जास्त तुम्हाला काय भेटणार आहे, ॲक्युरेट व्हॅल्यूज. तर हा सिम्पलचा कन्सेप्ट आहे की इंटिग्रेशन ॲज अ लिमिट ऑफ सम अप्पर आणि लोअर बाउंडच्या मध्ये तुम्ही काढू शकता, काही हरकत नाही. सिम्पलचं लॉजिक आहे. वरचा एरिया काढायचा की खालचा एरिया काढायचा हे डिसाईड करते की तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग ठेवायचं की डिक्रीजिंग. डिक्रीजिंग केसमध्ये आपण 0 पासून गेलो तर अप्पर बाउंड होते, तेच कर्व रिप्लेस करून घ्या. 1 पासून स्टार्ट केलं इन्फानाइट, काय म्हणते, 1 पासून जर आपण स्टार्ट केलं तर आपल्याला n पर्यंत जाताना इन्क्रीजिंग फंक्शन मिळेल. बस थोडासा स्लाइड चेंज आहे, बाकी काहीही चेंज नाही. मी होप करतो की तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल की एरिया आपला या 2 बाउंडच्या मध्ये राहतो. ज्या 2 बाउंडला आपण समेशनमध्ये लिहू शकतो किंवा वाईस वर्सा, अशा समेशनच्या बाउंडचा एरिया आपण इंटिग्रेशनला काढू शकतो. ओके, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ठीक आहे, याच्याशी आपण रिलेटेड क्वेश्चन पण बघूया. आणि आवडलं असेल, समजत असेल तर लाईक आणि शेअर करत चला. भेटूया